हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांसाठी खूप सुंदरसं असं सेटअप घेऊन आलेली आहे आणि सेटअपचं नाव आहे रिटेस्ट ट्रेडिंग. आता रिटेस्ट ट्रेडिंग म्हटलं म्हणजे आता भरपूर लोक निफ्टीमध्ये जास्त ट्रेड करतात ऑप्शनमध्ये, आणि त्याच्यामध्ये रिटेस्ट म्हटलं म्हणजे 5 मिनिटाची कॅन्डल, 1 मिनिटाची कॅन्डल किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती रिटेस्ट बघून एंट्री करणारे खूप लोक असतील तुमच्यामधून पण. तर बघा, इथे हा रिटेस्ट नाही आहे. हा जो रिटेस्ट आहे हा आहे डेलीवरचा रिटेस्ट. तर या सेटअपवर तुम्हाला इंट्राडे आणि स्विंग हे दोन्हीही ट्रेड मिळू शकतात, पण याचे टायमिंग वेगवेगळे आहेत. ठीक आहे, इंट्राडेसाठी तुम्हाला लिमिटेशन्स आहेत की या टाईमच्या आतमध्ये तुम्हाला मिळाला लेवलवरती तरच तुम्हाला तो घ्यायचा आहे. आणि हा सेटअप जर बनला असेल किंवा बनण्याच्या आधी आपल्याला कळून जातं की हां, रिटेस्टचा सेटअप बनतो आहे, तर मी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार. इवन जी माझी लेवल आहे तिथे मी अलर्ट लावून ठेवणार आणि प्रॉपर लेवलवरती आल्यावर मी सुंदरच पोझिशन घेऊ शकतो. जर आता तुम्हाला चार्टवर मी सांगतीच आहे, तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला त्या लेवलवरती जर मिळाला तर तुम्ही तो इंट्राडेसाठी पण घेऊ शकता. स्विंगसाठी टाइम लिमिट नाही आहे. तुम्हाला 3 वाजता जरी मिळाला, ठीक आहे, 3 वाजता जरी तो तुम्हाला त्या लेवलवरती मिळाला तर तुम्ही त्याला स्विंगसाठी प्लॅन करू शकता. पण इंट्राडेमध्ये बघा, तुम्हाला तो 12:30-1च्या आधी जर त्या लेवलवरती मिळाला तरच तुम्हाला तो करायचा आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे, तर बघा सेटअप काय आहे हे तुम्हाला मी चार्टवरती समजून सांगते. चला जाऊया चार्टवरती. हे बघा, इथे बघू शकता, हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये इथे काय आहे, रेजिस्टन्स आहे. आणि याने सुंदरसं असं पॅटर्न बनवला, रेजिस्टन्स फेस केला या स्टॉकनी, इथे ब्रेकआउट केला. डेलीचा हा चार्ट आहे. ब्रेकआउट करून 1 2 3 दिवस लावले आणि या लेवलवरती येण्यासाठी, आणि जिथून याने ब्रेकआउट केला होता परत त्याच लेवलवरती जर आला असेल तर आणि सपोर्ट घेतलेला असेल तर आपण म्हणू शकतो की येस, हा रिटेस्टसाठी आलेला आहे आणि रिटेस्टचा इथे सेटअप बनलेला आहे. तर इथे आपण एक स्विंग प्लॅन करू शकतो, इवन इंट्राडे सुद्धा प्लॅन करू शकतो. तर हा स्टॉक मी केलेला आहे. याच्यामध्ये मी सुंदर इथून ते इथपर्यंतची रॅली कॅप्चर केलेली आहे. ठीक आहे, सुंदर इथून ते इथपर्यंत. आणि आता बघा, याने किती दिवस लावले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दिवस लावले इथपर्यंत येण्यासाठी. पण पर्सेंटेज वाईज बघितले तर खूप मोठे पर्सेंटेज कॅप्चर केले होते या स्टॉकमध्ये. तर काहीही नाहीये, सिंपल आहे. तुम्हाला जर ब्रेकआउट झालेला स्टॉक दिसला आणि 1 2 कॅन्डल तुम्हाला रेड दिसल्या म्हणजे तुम्हाला इथेच कळेल की हा रिटेस्टसाठी येऊ शकतो. जर या लेवलवरती आला तर मी याच्यामध्ये स्विंग किंवा एंट्राडे प्लॅन करू शकतो. ठीक आहे, तर आधीच तुम्हाला कळून जातं की हा तुम्हाला स्टॉक जो आहे रिटेस्टसाठी येऊ शकतो. हा स्टॉक मी घेऊ शकते स्विंग आणि एंट्राडे मध्ये. तर बघा, तुम्हाला आणखी मी काही स्टॉक्स दाखवते. हे बघा, हा एक स्टॉक आहे. ह्याला काल आम्ही स्विंगमध्ये प्लॅन केलेला आहे. हे बघा, इथे काय आहे, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, ब्रेकआउट. एवढा दिवस हा गेला वरती, फायनली स्लो अँड स्टेडी. आता हा जेव्हा येत होता असा असा, आणि मला माहिती आहे की इथे रेजिस्टन्स होता म्हणजे ही ट्रेंड लाईन आहे, म्हणजे इथे सपोर्टचं काम करू शकतो. जेव्हा इथे होता इथे होता इथे होता तेव्हा स्लो अँड स्टेडी मी वेट केला या लेवलवर येण्याचा. सुंदर ग्रीन कॅन्डल बनवू दिली आणि मार्केट क्लोजिंगच्या वेळेला आम्ही याला इथे प्लॅन केला होता स्विंगमध्ये. नेक्स्ट डे गॅप अप करून सुंदरच वरती क्लोज केलेला आहे. आता बघा, जर मी इथून याला प्लॅन केलेला आहे तर माझा इथे काय आहे, माझा टार्गेट आहे इथून ते इथपर्यंतचा जो मुवमेंट आहे हा मी कॅप्चर करणार आहे. ठीक आहे, तर सिंपल आहे. तुम्हाला इमिजिएट जो रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत तुम्हाला तो घेऊन जाऊ शकतो. डेलीचा हा चार्ट आहे, बघू शकता. सुंदरच याने सेट इथे काय केलेला आहे, सपोर्ट घेतलेला आहे. आता तुम्हाला मी आज आम्ही एका स्टॉकमध्ये सेम बघा, सेम आहे सेटअप. इथे बघा,
याच्या आणि हा कोणत्याही पॅटर्नचाही ब्रेकआउट असू शकतो, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट असू शकतो, एखादा पॅटर्न ट्रँग्युलर पॅटर्न झाला, किंवा डब्ल्यू झाला, किंवा कप अँड हँडल झाला, किंवा ट्रिपल बॉटम पॅटर्न झाला, त्याचा ब्रेकआउट करूनही जर स्टॉक खाली येत असेल, रिटेस्ट वरती येत असेल, तर तो तुम्ही प्लॅन करू शकता. आता इथे काय होता बघा, सपोर्ट होता, स्ट्रॉंग सपोर्ट होता, वरून एक रेजिस्टन्स फेस करत होता स्टॉक, बघू शकता इथून 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 हा खाली आलेला होता. तर याने काय बनवलेलं आहे, एक ट्रँग्युलर पॅटर्न फॉर्म केलेला होता आणि फायनली या दिवशी याने ब्रेकआउट केला. या ब्रेकआउट कॅन्डलमध्ये सुद्धा आम्ही स्विंग आणि इंट्राडे केला. सेम डे स्विंग मध्ये पण सुंदरच प्रॉफिट झाला, म्हणून इथे बघा रेजिस्टन्स असल्यामुळे आम्ही त्याच दिवशी बुक करून घेतला. आणि तुम्ही बघू शकता ह्याने हा जो स्ट्रॉंग ब्रेकआउट होता तो याच्यावरती हा निघाला नाही. बघा सरळ सरळ वरती निघून गेला तर आपण त्याला काही करू शकत नाही, पण येस मला दिसत आहे की स्लो अँड स्टेडी हा खाली येतो आहे. तर काल आम्ही वेट करत होतो की या लेवलवरती हा येऊन जाईल, म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता हा सपोर्टचं काम करू शकतो. आणि आम्ही वेट करत होतो काल, पण काल आला नाही. आज आम्ही प्रॉपरली चार्ट अगदी 5 मिनिटावरती लावून ठेवलेला होता, कारण की हा तुम्हाला मी 5 मिनिटावरती दाखवते. हे बघा स्टुडंट्स आणि मी आम्ही सोबत हा ट्रेड केलेला होता. हा रेड कॅन्डल केली, स्लो अँड स्टेडी येत होता, तेव्हाच सांगितलं बघा. काल तर याने दिला नाही, इथे याने कन्सोलिडेशन केला, स्लो अँड स्टेडी येत होता, इथून पण हा दाखवला रिव्हर्सल पण नाही. तुम्हाला प्रॉपर या ट्रेंडलाईनच्या जवळ मिळाला तरच तुम्हाला घ्यायचा आहे, कारण की आपला स्टॉप लॉस छोटा होतो. हा इथून पण तुम्हाला दाखवला, इथे आला, इथून पण वरती मुवमेंट दिला, तरी सुद्धा मी नाही सांगितलं स्टुडंट्सला, कारण की इथून एवढा स्टॉप लॉस मोठा होतो. तर मी प्रॉपरली लेवलवरती येईल तरच तो आपल्याला प्लॅन करायचा आहे हे सांगितलं. आणि किती वाजता, 11 वाजता हा या लेवलवरती आला आणि सुंदरच यू फॉर्म केला आणि इथे आम्ही पोझिशन क्रिएट केली. आणि तुम्ही बघू शकता काय हा मुवमेंट होता, जो म्हणजे आमचा स्विंगचा टार्गेट होता, यांनी इंट्राडे मध्येच दिलेला आहे बघा. इथे एवढा मोठा हा मुवमेंट होता. या कॅन्डल्सच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितला तर अति अति मोठ्या ह्या कॅन्डल होत्या आणि आम्ही स्विंगचा ट्रेड आजच बुक करून घेतलेला होता. तर काही लोकांनी बघा, ज्यांनी इंट्राडे प्लॅन केला होता याच्यामध्ये इंट्राडे 12:30-1च्या आधी जर लेवलवर येत असेल, आता हा स्लो अँड स्टेडी जर मला 2-2:30 नंतर इथे आला असता तर मी प्लॅन केला नसता, पण 12:30-1च्या आधी जर तुम्हाला अशा लेवलवरती रिटेस्ट करायला स्टॉक येत असेल तर तिथे मी प्लॅन करू शकतो. आणि बघू शकता सुंदरच 11 वाजता आला, यू फॉर्म केला, एक्झॅक्टली इथे आम्ही प्लॅन केला. आणि ज्यांनी इंट्राडे घेतला होता, इंट्राडेमध्ये सुंदरच प्रॉफिट केलेला आहे. आणि आम्ही स्विंग बुक पण करून टाकलेला आहे, कारण की मोठा मोमेंट होता हा. तर अशा प्रकारे हा झाला आपला रिटेस्टचा सेटअप, जो स्विंग आणि इंट्राडे साठी यूज आपण करू शकतो. आता आणखी मी तुम्हाला काही स्टॉक दाखवते. हे बघा, हा एक स्टॉक आहे, याच्यामध्ये पण बघू शकता काय झालेलं आहे. सुंदरच इथे काय होता, रेजिस्टन्स याने इथे ब्रेकआउट केला, वरती गेला, खाली आला, तेव्हा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की हा रिटेस्ट करायला येऊ शकतो. सेम ट्रेंड लाईन वरती रेड कॅन्डल वेट केला, या दिवशी लावून ठेवला. आणि बघू शकता आता मी काय सांगितलं की इथे या क्लोजिंगच्या रेड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती आपण याला मार्केट क्लोजिंगच्या वेळेला सुद्धा घेऊ शकलो असतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही कॅन्डल बघू शकता सुंदरच. इव्हन दुसऱ्या दिवशी इथे इंट्राडे सुद्धा बनत होता, ओपन झाल्या त्याच्यानंतर परत वरती गेला आणि परत रेड कॅन्डल करत आला. जेव्हा रेड कॅन्डल करत आला तेव्हा कळलं की नाही, हा रिटेस्टसाठी येऊ शकतो. सेम लेवलवरती हा इथे बघा हा खाली पण गेला होता, पण क्लोज कुठे केला, एक्झॅक्टली ट्रेंड लाईनवर. आणि बघा इथे जेव्हा इथे क्लोज करत होता तेव्हा जर आपण स्विंग प्लॅन केला असता या रेड कॅन्डलमध्ये सुद्धा, आणि बघू शकता काय गेलेला आहे. पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर खूप मोठे पर्सेंटेज यांनी दिलेले आहे 1-2-3 दिवसामध्ये, आणि अजूनही रेडी आहे वरती जाण्यासाठी. ठीक आहे, तर 2 वेळा यांनी रिटेस्टचा सेटअप बनवलेला आहे, 2 वेळा यांनी सुंदर स्विंगचे ट्रेड आणि इंट्राडेचे दिलेले आहेत. अजून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक स्टॉक आहे, इथे एक सुंदरसा ट्रेंड लाईन होता. मी ओके 2 ट्रेंड लाईन आहे, वीकली आणि डेलीची. तर ह्यानी काय केलं, ब्रेकआउट केला या कॅन्डलमध्ये, दुसऱ्या दिवशी डंप झाला. आता तुम्ही बघितलं की 2-3 दिवस खाली येतो, 2-3 दिवस वर जातो ब्रेकआउट करून, 2-3 दिवस खाली यायला लावतो, आणि नंतर असं नाहीये, कधी कधी एक कॅन्डल पण रिटेस्टची कॅन्डल बनवू शकते. म्हणजे ब्रेकआउट, दुसऱ्या दिवशी रिटेस्ट, आणि एक्झॅक्टली
मार्केट क्लोजिंगच्या वेळेला जरी याला घेतलं असतं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मुवमेंट बघू शकता. इथपर्यंत हा आलेला होता आणि आज सुंदरच बघा, तुम्हाला मी डेलीवर 5 मिनिटावरती दाखवते की आपल्याला माहिती आहे की, आणि काय सांगितलं तुम्हाला, इथे हा किती वाजता आला होता? 3 वाजता एक्झॅक्टली इथे सपोर्ट घेत होता. मी इथे जरी प्लॅन केला असता, इथे ह्या रेड कॅन्डलमध्ये प्लॅन करण्याचा कॉन्फिडन्स केव्हा येणार? जेव्हा तुम्ही खूप वेळा प्रॅक्टिस करणार या सेटअपला, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमची एंट्री जी आहे खूपच छोट्याशा स्टॉप लॉस सोबत होणार आहे, खूपच छोट्याशा स्टॉप लॉस सोबत. आणि बघा आज पण यांनी काय केलं, सुंदर ओपन इक्वल्स टू लो कॅन्डल करून सुंदरच वरती निघालेला आहे आणि इंट्राडे सुद्धा छान दिलेला आहे. स्विंग पण बघितला तर इथून ते इथपर्यंत, ज्याला BTST सुद्धा आपण म्हणू शकतो, BTST जर घेतला असता तर सुंदरच आज आपण ह्याला काल घेऊन ठेवलं असतं आणि आज सुंदरच बुक करून घेतलं असतं. तर हा BTST साठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर 3 वाजता लेवलवरती क्लोज करत असेल तर तो तुम्ही तिथे घेऊ शकता रिटेस्ट वरती. आणखी एक तुम्हाला दाखवते, जसं की तुम्हाला सांगितलं कप अँड हँडल पॅटर्न हा होता, इथे ब्रेकआउट केला, परत रेड कॅन्डल करत येत होता, तेव्हा वाटत होतं की नाही नाही हा रिटेस्टसाठी येऊ शकतो. आला, इथे तुम्हाला एक्झॅक्टली काय मिळते आहे, हॅमर कॅन्डल मिळती आहे, रेजिस्टन्स ब्रेकआउट अँड सपोर्ट. ठीक आहे, सपोर्ट घेऊ शकतो. येस, हॅमर कॅन्डल मिळाली, तिचा हाय ब्रेक केला आणि बघू शकता 1, 2, 3 दिवसामध्ये सुंदरच मुवमेंट इथून आलेला आहे. तर अशा प्रकारे हा आहे रिटेस्टचा. ह्याला आपण शॉर्ट टर्म साठी पण यूज करू शकतो, 1-2 दिवसाचा वगैरे. आणखी एक स्टॉक, ह्याला काल जेव्हा हा खाली, इथे बघा काय आहे, रेजिस्टन्स ब्रेकआउट केला आणि काल ह्याच्यामध्ये याचा आय थिंक रिझल्ट लागलेला होता, तेव्हा मी सांगितलंय होतं की हा फॉल करतो आहे, रिझल्ट चांगला लागलेला आहे, हा लिक्विडिटी घेण्यासाठी आपल्या ट्रेंड लाईनवर येऊ शकतो. आणि काल बघा इथून एक्झॅक्टली सपोर्ट घेतला, माझ्या स्टुडंट्सनी इथेच घेऊन ठेवला होता आणि बघा आज इथे ओपन झाला हा, ज्यांनी कालच घेऊन ठेवला होता इथे याने BTST काही लोकांनी बुक केला. तर इथे बघा इंट्राडेसाठी आम्ही सकाळी एंट्री केली होती, थोडा वरती गेला, परत कॉस्ट टू कॉस्ट आला, टाइम स्पेंड केले, पेशन्स टेस्ट केले आणि नंतर काय सुंदरच याने टार्गेट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता सुंदरच टार्गेट. आणि ह्या कॅन्डल्स बघा, ह्या कॅन्डल्सच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही ह्या कॅन्डल्स बघू शकता. तर इंट्राडेमध्ये सुद्धा सुंदर आम्ही आज याला केलेलं आहे आणि स्विंग ज्यांनी इथे कोणी घेऊन ठेवलेला आहे त्यांनी पण सुंदरच BTST बुक केलेला आहे. तर हा झाला BTST सुद्धा स्विंग आणि इंट्राडे साठी सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता. BTST तुम्ही केव्हा यूज करू शकता, जेव्हा मार्केट क्लोजिंगच्या वेळेला रिटेस्टच्या लेवलवरती एक्झॅक्टली ट्रेंड लाईन किंवा एक्झॅक्टली सपोर्टवर येत असेल, तेव्हा जर तुम्ही त्याला घेतला तर BTST तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट डे मध्ये 2-3 कॅन्डल जे आहेत सकाळी सकाळी कॅप्चर करून बुक करून निघून तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे हा जो सेटअप आहे याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे भरपूर. आणि एकदा काही कॉन्फिडन्स आला की तुम्ही या सेटअपला खूप सुंदर यूज करू शकता डेली प्रॉफिटसाठी. ठीक आहे, आता असे स्टॉक तुम्हाला नाही काही वीकमधून 3-4 स्टॉक तरी मिळूनच जातात. आणि स्विंगसाठी तुम्हाला काय लागतं, असे स्टॉक जर मिळाले तर स्विंगमध्ये प्रॉफिट. येस, तर कसा वाटला हा सेटअप कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय.